नमस्कार मित्रांनो, तर आज आपण मधमाशी पालनाला सुरुवात करतोय आणि त्या निमित्ताने आपण आता मधमाशीच्या पेट्या आणण्यासाठी चाललेलो आहे. हे बघू शकता, समोर दिसतोय तो सिंहगड किल्ला आहे. तर आपण त्या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला चाललेलो आहे आणि ज्यांच्याजवळ पेट्या भेटतात त्यांना सुद्धा मी तुम्हाला भेटून देणार या व्हिडिओमधनं. तर बाकीची माहिती तुम्हाला मी तिथे पोहोचल्यावर दाखवेल. पेट्या आणताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर पेटी कशी घ्यायची, पेटी सिलेक्शन करताना काय काय गोष्टी बघायच्या, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधनं कव्हर करणार आहोत. पण आलेलो आहे त्या प्लेसला, एकदम अशा धरणाच्या जवळ ठेवलेल्या आहेत. समोर दिसते बघा, ते खडकवासला धरण आहे आणि आजूबाजूला भरपूर शेती आहे, वेगळी वेगळी झाडे आहेत. नमस्कार, मी सलील भागवत. मी एपिस सेरेना इंडिकाची एपेरी आहे माझी इथे गोरे खुर्द, पानशेत रोड, पुणे इथे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7406691000 आणि कोणाला जर पेट्या हवे असतील तर तुम्ही माझ्याकडनं कॉन्टॅक्ट करू शकता. सरांकडे मित्रांनो भरपूर चांगल्या क्वालिटीच्या पेट्या मिळतात. सातेरी माशांच्या पेट्या भेटतात त्यांच्याजवळ. तुम्हाला दुसऱ्या जरी पाहिजे असतील तरी ते अवेलेबल करून देऊ शकतात. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या पुण्यात आहेत आणि सर मार्गदर्शन पण खूप करतात आपल्याला त्या पेट्या घेतल्याबरोबर. त्यामुळे तुम्हाला जर काय पेट्यांची गरज असेल तर यांना तुम्ही कॉल करू शकता. पेटीसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत, ज्या आपल्या मोकळ्या पेट्या आहेत त्या. आणि माशा पण एकदम ग्रोथ झालेल्या किंवा त्यांनी चांगली वस्ती बसवली अशाच माशांची पेटी आपल्याला देत आहेत ते. त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. खालच्या साईडला आहे, तर खालच्या साईडला मी लाकूड करणार त्याचं, म्हणजे त्यांना यायचा जायचा मार्ग बंद होईल. फक्त हे थोडं अंधार पडल्यावर करू, कारण आता माशा बाहेर गेलेल्या असतात. तेव्हा पेटी घेणार कोणाकडनं तेव्हा हे कन्फर्म करून घ्यायचं की पेटीमध्ये किती फ्रेमवर माशा आहे. साधारण 5 ते 6 फ्रेमवर माशा असलेली पेटी घ्यायची, चालू शकते. पण 3-4 याच्यावर जर पेटी असेल तर शक्यतो घ्यायची नाही, कारण ती डिवाइड केलेली पेटी असू शकते ज्याच्यामध्ये जुनी राणी आहे. मग तुम्हाला जुनी राणी एखाद्या वेळेस घेऊन जायला, त्याच्यामुळे मग विचारायचं की बाबा ह्याच्यात नवीन राणी घ्यायची, जुनी राणी, एवढं विचारून घ्यायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला पोळी काय काय चेक करायची दाखवतो. हे आपण जुनं एक पोळं त्यांना वापरायला दिलंय, म्हणजे त्यांचे कष्ट वाचतील ह्याच्यात. ओके. आता हे खाली सगळं पांढरं बांधतील. हे जरी एवढं जुनं दिसत असलं तरी खाली सगळं ते पांढरं बांधतील, म्हणजे नवीन पोळं तयार करतील. तर पोळी बघायची, साधारण जुनी पोळी असली तरी चालतात बरं, चालत नाही, पण शक्यतो नवीन असावीत, एक्सपेक्टेशन असं आहे. हे बघा, पॉप्युलेशन बघायचं की पोळ्यावर किती माशा आहेत. चालेल, आम्ही येऊ का? हो. हां, आता ही पोळं बघू. आता साधारण मला काय वाटतंय, ह्या 3 ह्याच्यावर कुठेतरी राणी असेल. जर राणी असेल ना तर आपण राणी दिसली तर बघूया लगेच. हे बांधणं चालू आहे त्यांचं, नवीन काम चालू आहे. करेक्ट. आणि याच्यात बघायचं, आता हे बघा मध्ये तुम्हाला पाण्यासारखं दिसतंय, चमकतंय बघा. असं वाटतंय त्याच्यात पाणी ठेवलंय त्या सेलमध्ये. दाखवतो, हे बघा, दिसलं बबल्स पाण्याचे. हां, ते नेक्टर आहे. तर त्यांनी खायला काय काय आणतायत हेही बघायचं बरं का, की त्यांच्याकडे खाणं व्यवस्थित आहे ना बाबा, अंडी, अळी, लार्वा आहे ना, ह्या गोष्टी चेक करायच्या. आणि मित्रांनो, हे फ्रेम काढताना कधी पण काळजीपूर्वक काढायचे आहे. काळजीपूर्वक काढा, अजिबात त्याला असं गडबडीत काढायच्या नाही आहेत. आणि हे बघा, हे ऑपरेटिंग करताना पण हे अशा प्रकारे रोटेट करायची आहे फ्रेम. ते सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या अशा फ्रेमवरती पूर्ण गच्च माशा पाहिजेत. आता मी ह्याच्यात बघतोय की मला कुठे अंडी, आळी, लार्वा असं काही दिसतंय का. हां, आता कॅमेऱ्यात दिसेल की नाही माहीत नाही, पण इथं अंडी आहेत. तुम्ही जर सेलच्या समोर एकदम मध्ये बघितलं, मी दाखवतो तुम्हाला बोटाने. दिसत आहे. हे जे सेल्स आहेत ना,
याच्यामध्ये बरोबर मध्ये तुम्हाला असं उभं तांदळाचा दाणा असतो तसं दिसेल बघा. हे बघा इथे इथे कॅमेऱ्यावर पण दिसतंय आता ते. ही जी माशी फिरते त्याच्या खाली ही अंडी आहेत. ओके, अंडी आहेत याचा अर्थ काम क्वीन करते, कारण ही 1 दिवसाची अंडी आहे. काय होतं, त्यांनी जे रस्ते बनवलेले असतात, म्हणजे इकडनं तिकडे ब्रिज बनवलाय, पण तू आज फ्रेमचं तोंड इकडे गेलं, तो ब्रिज गायब झाला ना, मग ते परत बनवतात, परत काम चालू करतात. म्हणजे त्यांना जास्त काम करायला लागतं. त्यांची कष्ट वाढतात त्यांचे. एकदम काळजीपूर्वक ते काढतायत किती. एकदम. हे सगळं नेक्टर वर लावलेलं. हा नेक्टर म्हणजे हेच मध त्यांनी खाल्लंय आणि खाली लावून टाकलंय. हे बघ मस्त काम करतात या बांधायचं. ते एकमेकांना लटकल्यात बघा. नवीन काम चालू आहे त्यांचं. अब जब ये मर जाते तो नीचे फेंक देते हैं. फीडिंगची वाटी ठेवली आहे, त्यात जुना झालेला मध त्यांना खायला ठेवलाय. आणि ही पानं किंवा हे तुकडे एवढे आधी टाकलेत की जर माशी आत पडली तर तिचे पाय लगेच निकामी होतात ओलं झाले की. मग तिला धरून काहीतरी करून वर येण्यासाठी म्हणून किंवा त्यांना वर बसून ते मध पिता यावं यासाठी आपण त्या काड्या टाकल्या. मधात अडकले नाही पाहिजेत ते म्हणून. बरोबर. हे एंट्रन्स गेट आहे त्यांचा. माशा आतमध्ये कोणाला येऊन देत नाही त्यांच्या पेट्यांमध्ये. इवन दुसरी पेटी जरी असेल ना तरी दुसऱ्या पेटीतली माशी या पेटीत कधीच येत नाही. ते अलाउड करत नाहीत एकमेकींना. ही आपण तुला देऊया. सील सील्ड ब्रूड आहे सगळं. काही थोडी लांब हो झटकायचं. ही फ्रेम शिफ्ट करताना पण ह्या फ्रेममधल्या माशा त्या फ्रेममध्ये जाऊन द्यायच्या नाही आहेत, नाहीतर त्या माशा मारतात ह्या माशांना दुसऱ्या फ्रेममधल्या. एकदम त्यांनी क्लीन केली ती फ्रेम. पूर्ण माशा त्याच्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या फ्रेममध्ये टाकणार नाहीत. आता अंधार पडलाय मित्रांनो, बघू शकता सूर्य मावळलाय पूर्णपणे. आणि अंधार पडल्यानंतरच आपल्याला पेट्या कुठं जर स्थलांतरित करायच्या असतील किंवा कुठं न्यायच्या असतील तर ते अंधार पडल्यानंतरच ते पेटी हलवायची आपल्याला, त्याशिवाय हलवायची नाही. आणि हे आता पुढची माहिती देतील आपल्याला. आता मी हे उलटं करणार गेट, जेणेकरून त्या गेटमधनं बाहेर येऊ शकणार नाही. फक्त मी पटकन करतो कारण हा जो लाईट येतोय त्याच्यामुळे एखाद्या वेळेस डोकवायची शक्यता आहे. पण आपण पटकन आता हे लॉक झालं. हे लॉक केल्यानंतर मी थोडीशी पानं बिनं तोडून इथली आणि इथे साईडला घालून ठेवीन, जेणेकरून ते हालणार नाही अजिबात. या साईडला आपण चिखल पण लावू शकतो, शेण पण लावू शकतो, जेणेकरून प्रवासात ते हालत नाही. ती दरवाजा जो आहे आपल्याला त्यांचा पूर्ण पॅक करायचा आहे तो, की माशी बाहेर पण नाही गेली पाहिजे. पेट्या भरताना आणि पेट्या काढताना भरपूर काळजी घ्यायची आपल्याला. आता तुम्हाला मी दाखवतो बघा. ह्या फ्रेमचं तोंड कधी पण गाडीच्या समोरच्या साईडला पाहिजे, म्हणजे गाडी चालताना
फ्रेम अशी राहायला पाहिजे सरळ. हे बघू शकता, ही जर फ्रेम अशी राहिली ना तर याच्या आतमधलं पोळं हालत राहतं, मग ते तुटून पडतं खाली. आणि जर फ्रेम अशी राहिली तर याला जे माशांनी पोळं बनवली आहे फ्रेमवरती, म्हणजे याच्या आतमध्ये जे पेटीच्या आतमध्ये जी पोळी आहेत ती पोळी तुटत नाहीत. ही गोष्ट एक लक्षात ठेवा पॉईंट, ही फ्रेम ही अशा डायरेक्शनला नाही पाहिजे, म्हणजे ड्रायव्हरच्या स्ट्रेट पाहिजे असेल. जसं ड्रायव्हरचं सीट असतं ते ड्रायव्हरच्या सीटसारखं सरळ पाहिजे पुढच्या बाजूला. आणि पेट्या काढताना एकदम व्यवस्थित काढायच्या, एकदम सॉफ्ट हाताने. आणि पेटी काढल्या आपल्याला लगेच तिला पहिली जागा हे करायची आहे गाडीतनं काढायच्या आधी, की कुठे पेटी ठेवायची आहे ती जागा निर्धारित करायची आहे. आणि जागा निश्चित झाल्यावरती मग गाडीतनं एक एक करून पेट्या काढायच्या, आपल्याला अनलोड करायच्या. दाखवतो मी पुढे तुम्हाला. पेटी आपल्याला एकदम सावकाश हाताने घ्यायची आहे, पेटीतल्या माशांना जास्त त्रास नाही झाला पाहिजे. आणि पेटी त्याच ठिकाणी मांडा जिथं तुम्हाला रेग्युलर ठेवायची आहे, कारण त्यांना त्यांच्या घराचा सुगंध येत असतो, त्या वासानेच परत त्या पेटीत येतात माशा. त्यामुळं जिथं आपल्याला पेटी कायमस्वरूपी ठेवायची आपल्या घराच्या आवारात किंवा आपण जिथं आपला सेटअप बसवला आहे तिथे, तर तिथे पेटी त्या प्रॉपर जागेवरच नेऊन ठेवा, की जेणेकरून माशांना उद्यापासून जायला त्रास होणार नाही. तर हे बघा, ही मधमाशीची एंट्रन्स गेट आहे हा. आता हा गेट आपण बंद केला होता, हा लाकूड लावला होता, हा उलटा असा लावतोय तो बंद करायचा असेल तर. आणि हा असा ओपन झाला गेट. हा ओपन झाल्यावरती अशा प्रकारे याला अशा प्रकारे उलटं करायचं, एंट्रन्स चालू करायचा त्यांचा, आत बाहेर करता येईल माशांना. पेटी आणल्यावरती लगेच ती पेटी मित्रांनो बाहेर ठेवायची आहे गाडीतनं काढून. आणि आपल्याला ज्या जागेवर ठेवायची पेटी त्या जागेवर मगाशी पण सांगितलं मी, त्या जागेवरती सेट करून द्यायची पेटी, की जेणेकरून उद्या सकाळ त्यांची कामं चालू करतील. आता माशी तशी सूर्य उगवायला लागला कीच लगेच बाहेर पडायला चालू होतात पहाटेच. तर आता हे दरवाजा बंद आहे या पेटीचा पण आपल्या, तर हा दरवाजा असा सरळ करायचा आहे. हे बघा असं एंट्रन्स असतं त्यांना. आणि हा दरवाजा आपण सरळ केला की ते आता उद्यापासून ज्या कामकरी माशा आहेत ते यातनं बाहेर निघतात, आणि राणी माशीला यातनं बाहेर नाही निघता येत. तर नवीन हे आपल्याला पॅकच ठेवायचे, आणि नंतर मग हे पूर्ण ओपन केलं तरी चालतं. नवीन हे पॅक करायचं की राणी माशीला बाहेर पडता येणार नाही. आणि अशा प्रकारे काहीतरी स्टँड वगैरे बनवून घ्यायचं, आणि त्या स्टँडच्याकडं पाण्याचे वाटे ठेवायचे किंवा मुंग्यांची पावडर टाकायची, की पेटी सेफ राहील आपली मुंग्यांपासून किंवा दुसऱ्या किड्यांपासून. आता बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. माशा रात्रीच्या पण काम करत असतात. माशी अशी एक पक्षी आहे का प्राणी आहे ते, पण ती 12 महिने 24 तास ॲक्टिव्ह असते, झोपत नाही अजिबात. हे बघा माशा आत्तासुद्धा ॲक्टिव्ह आहेत. आणि हा आपण त्यांना फिडिंगसाठी मध ठेवलेला आहे, ते आपण जी पेटी आणली त्या पेटीबरोबरच दिला आहे त्यांनी आपल्याला अशी. आता आपण यांना असं सोडून द्यायचं. आता उद्या फक्त बाहेरच्या बाहेर ऑब्झर्वेशन करणार आहे मी या पेटीवरती. या सिक्युरिटी करणाऱ्या गार्ड माशा आहेत या आता मी जरी तिथं बोट घातलं तर माझं बोट फोडून टाकतील डंक मारून. त्याच या गेटमधनं कोणालाही आतमध्ये जाऊन देत नाहीत त्यांच्या परवानगीशिवाय. तर बाकीचे अपडेट मी तुम्हाला उद्या देईल. आणि कधी हा गेट घरी गेल्या चालू करून देत जा, की सकाळपासून त्या माशा त्यांच्या काम करत. नाहीतर काय होतं, त्यांना बाहेर निघायचा सवय असते रोजची, आणि जर आपण तो गेट बंद करून ठेवला आणि असं म्हटलं की सकाळी उठल्यावरती तो गेट चालू करून देऊ, ते तसं होत नाही. त्या दरम्यान मग काही मासे मेले जातात, कारण त्या सकाळ त्या प्रकाशाच्या दिशेने इथं येऊन जमा होतात, आणि जमा झाले की जास्त हीट झाल्यामुळे मरतात. तर बाकीचे अपडेट मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देत जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या जर काय प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.